उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, उन्नती लाईव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे. आपण येथे परळी तालुक्यातील रिवली या गावात आलेले आहोत उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी. इथं ग्रामपंचायतच्या कामामध्ये बोगस आणि भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी हे उपोषण होत आहे. त्या संदर्भात आपण उपोषणकर्त्याचे काय मागण्या आहेत, काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण त्यांना बोलत आहोत. आपले काय नाव? नमस्कार, मी विजय सायसराव बडे, ग्रामपंचायत सदस्य, तालुका प्रमुख, हिंदू राष्ट्र सेना. आपण जे उपोषण केलं हे कोणत्या संदर्भामध्ये हे उपोषण चालू आहे आपलं? उपोषणाचा संदर्भ म्हणजे रेवली ग्रामपंचायत कार्यालयाअंतर्गत जे काही विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत त्या कामामध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. लाखोंचा निधी या ठिकाणी फक्त कागदावर लाटलेला आहे. हा लढा जवळपास आम्ही 3 वर्षापासून देतो. आपल्याला सुद्धा परिचित आहे, पाठीमागच्या वेळेस आपण पहिलं उपोषण याच ठिकाणाहून केलं होतं. त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला लेखी आश्वासनं दिली होती, ते सुद्धा आपल्याकडे आहेत. पण त्यानंतरही त्यांनी काही कारवाई केली नाही. संबंधित कारभाऱ्यांना, ग्रामसेवक असतील यांना सगळ्यांना त्यांनी क्लीन चिट दिली. त्यानंतर आपण शिवसाहेबाकडे न्याय मागितला. शिवसाहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, पंचायत समिती स्तरावरचे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे यांना मॅनेज आहेत, हे काही आम्हाला चौकशीमध्ये सहकार्य करत नाहीत आणि भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत आहेत. परत शिवसाहेबांनी अंबाजोगाई येथील तालुकास्तरीय समिती गठीत केली होती. पण त्या समितीने तर चक्क शिवसाहेबाच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली. शिवसाहेबांनी जो आदेश काढला होता त्या आदेशामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवसामध्ये आपण चौकशी करावी आणि संबंधित चौकशीचा अहवाल हा कार्यालयाला सादर करावा. पण अधिकाऱ्याची एवढा मगरूरपणा चालू आहे या परळी तालुक्यामध्ये, एवढा मगरूरपणा चालू आहे की चक्क इथल्या लोकांनी अंबाजोगाईच्या अधिकाऱ्यावर सुद्धा दबाव टाकला आणि त्यांनी इथला अहवाल 1.5 महिन्यानंतर चौकशीसाठी आले. बरं, चौकशीसाठी आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी पूर्वकल्पना पण दिली नाही की म्हणजे आम्ही तक्रारदारक आहोत, आम्हाला त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती, ती त्यांनी दिली नाही. नंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना परत अपील केलं. जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की शिवसाहेबांच्या सुद्धा आदेशाला जर ह्या अधिकारी मानत नसतील, मग ह्या अधिकारी नेमकं इथं कोणाच्या जीवावरती एवढ्या गावच्या जनतेचा आलेला पैसा लाटण्याचा प्रयत्न करतात. उपोषणाला किती दिवस झाले आणि किती दिवसापासून आपण उपोषणाला बसलेले आहे? आम्ही 12 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसलो आहोत. आज आमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. अद्यापही इकडे काल ग्रामसेवक आल्या होत्या, पण ग्रामसेवक यांनी सुद्धा या उपोषणाकडे पाठ फिरवलेले आहे. म्हणजे जी माणुसकी, दायित्व जे असतं गावाचं, हे दायित्व त्यांच्यामध्ये आम्हाला काल दिसलं नाही. म्हणजे एवढी मगरूरपणाची भाषा आहे. आणि ज्या फक्त महिन्यातून 2 महिन्यातून एकदा ते इथं येतात ग्रामसेवक सुद्धा. जर इथल्या नागरिकांनी त्यांना फोन केला तर ते म्हणतात तुम्ही अंबाजोगाईला या. आता 12 ऑगस्ट पासून आपण उपोषण करत आहात. या 12 ऑगस्टच्या संदर्भामध्ये का नाही, आज तगायत म्हणजे आज किती तारीख आहे? 14 तारीख आहे. 14 तारखेदरम्यानच्या आजच्या वेळेनुसार आपल्या उपोषणाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणी भेट दिली आजपर्यंत? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत इथं कोणीच भेट दिली नाही. उलट गट विकास अधिकारी यांनी आम्हाला असा प्रेमाचा सल्ला दिला की आम्ही सगळ्या चौकशा केलेल्या आहेत आणि सगळे काम ओके आहेत, तर जिल्हाधिकाऱ्यांना तुमचं हे निवेदन द्यायची आवश्यकता नाही. पर्यंत गेला असेल. मग पोलीस प्रशासनानं आम्हाला 168ची नोटीस दिली, बेनस 168ची. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्हाला एक इथले आमदार म्हणा किंवा इथले गाव कारभारी म्हणा किंवा यांचे जे पुढारी आहेत, ह्या पुढाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांना दबाव टाकून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी, उपोषण मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आम्हाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही पोलीस प्रशासनाला 100% सहकार्य करतो. आम्ही कुठलंही इथं म्हणजे वेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलन करत नाहीत. अतिशय शांततेने आणि संयमाने हे आमरण उपोषण चालू आहे आमचं. त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आश्वासित करतो की यांचं ऐकून तुम्ही आमच्यावरती, आमच्या या उपोषणाला गालबोट लावायचा प्रयत्न करू नका. उपोषण करते म्हणून आमचं तुम्हाला जिथं जिथं सहकार्य लागेल तिथं तिथं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे, माझा एक अजून प्रश्न आहे आपणास. आज आपण इथं 12 ऑगस्ट पासून आज उपोषणाला बसलेले आहेत. 3रा दिवस आहे आज उपोषणाला, बरोबर आहे? आजपर्यंत नाही पोलीस प्रशासन आणि डॉक्टर हे कुणी इथं येऊन भेट दिली का आपल्या उपोषणाला? हो, काल माझी तब्येत खालवलेली होती. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पवार साहेब आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आली होती.
डॉक्टर साहेबांनी सल्ला दिला होता की सोनोग्राफी वगैरे करावी लागेल आणि तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागेल. मी डॉक्टर साहेबांना विनंती केली की तुम्हाला जर समजा पोलीस प्रशासनाच्या आणि तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपचार घेऊ, पण उपचार इथंच द्यावे लागतील तुम्हाला. आम्ही उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलला जाणार नाहीत, सोनोग्राफी करण्यासाठी बाहेर जाणार. जे काय तुम्हाला आमच्यावर उपचार करायचे ते पण तुमच्या विनंतीचा मान देऊन आम्ही इथं घेण्यास तयार आहोत. ते मी त्यांना सांगितलं, कारण त्यांनी सांगितलं होतं की तब्येत खूप क्रिटिकल आहे, पूर्ण म्हणजे असं जाम झालं होतं, पोट वगैरे सगळं छातीमध्ये वगैरे दुखत होतं, चक्र येत होत्या. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आता इथून पुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग आली तर ठीक आहे. बरं ठीक आहे, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे आपणास. रिवली गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी असं काय भ्रष्टाचार केला की ज्या संदर्भामध्ये आपणास उपोषण करण्याची वेळ आली? आज जर सांगायला गेलं त्यांचं सांगाल तेवढं कमी आहे. ठीक आहे, पाठीमाग तुम्हाला काही उदाहरण सांगतो. पाठीमाग एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमच्यावर आरोप केले की आम्ही गावची बदनामी करतो, आम्ही त्यांची बदनामी करतोय, आम्ही 2 महिन्यामध्ये गावाला पाणी पाजू. आज किती महिने झालं पत्रकार परिषद घेऊन? तुम्हाला माहिती, तुम्ही सर्व पत्रकार बांधव आले होते. आजही गावाला पाणी नाही, सांडपाणी सुद्धा विकत घ्यावं लागतंय. आणि ज्यांचे वैयक्तिक बोरवेल आहेत त्या बोरवेलचं पाणी हे पिण्यास योग्य नाही. त्याच्यानंतर ह्या गावाला आरो प्लांट आलेला होता. तो आरो प्लांट कुठे आहे? आमच्या काही तरुण बांधवांनी, गावातल्या युवकांनी तो प्रश्न उचलला. आरो प्लांट गावामध्ये नाही. ज्या 3 विहिरीत गावाला पाण्यासाठी 3 विहिरीत, पण त्या 3 विहिरीवर आजही जाऊन बघा तुम्ही मोटरा बंद. मग एवढा निधी 15 वित्त आयोगाचा निधी असेल किंवा इतर योजनेच्या मार्फत आलेला निधी असेल, हा निधी जर तुम्ही काम केलाय म्हणताय तर मग गेला कुठं? मग लोकांना सुविधा, मूलभूत सुविधा का नाहीत भेटत? एक साधी सिंपल गोष्ट आहे. आज गावामध्ये साधं इथं ह्यांच्यापाशी ब्लिचिंग पावडर नाही टाकायला. आमचे जे कर्मचारी आहेत ग्रामपंचायतचे एवढे चांगले, त्यांच्या घरातला अक्षरशः 2-3 वर्षाचं ठेवलेलं असेल डब्यामध्ये, त्याने ते ब्लिचिंग पावडर आम्हाला आणून टाकले. आज कुठल्या नालीमध्ये औषध फवारणी नाही. इथल्या सर्रास इथल्या लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं. आज हे जे फोटो आहेत पाठीमागचे, त्या रस्त्याला जर तुम्ही गेलात, अख्ख्या रस्त्याला आज बी एवढं चिखल आहे, कमरेत तल गवत आहे त्या रस्त्याला. आम्ही वारंवार विनंती केली की तिथं मुरुम टाकून घ्या, रस्ते व्यवस्थित करा. ह्या पावसाळ्यामध्ये अख्ख्या गावामध्ये तुम्हाला कुठंच चालता येणार नाही, एवढी बिकट परिस्थिती. मग हे म्हणतात आम्ही केलं नाही, मग आम्ही काही वेळ आहेत का? ठीक आहे ना, मग आम्ही जर तुमच्यावर आरोप करतोय, तुम्ही अख्ख्या गावाला इथं बोलवा, सगळ्या पत्रकारांना इथं बोलवा. एका साईडला तुम्ही बसा, एका साईडला आम्ही बसू, आम्ही कागद हातात घेऊन बोलू. तुम्ही काम केलेलं असेल तर प्रामाणिकपणाने सांगा, आम्ही आकडे विचारतो. आता मेरी पंचायत ॲप हे कोणाचा ॲप आहे? महाराष्ट्र शासनाचा ॲप आहे. मग त्याच्यावर क्रेडिट झालेले पैसे दाखवतात, डेबिट झालेले दाखवतात. मग ज्यावेळेस आम्ही त्यांना म्हणतो किंवा ह्या कामासाठी तुम्ही हे पैसे उचललेत, ते म्हणतात त्याच्यावरचं आम्हाला काही कळतच नाही, ते आमचं नाहीच. न्याय मागायचा कोणाला, हा प्रश्न आम्हाला पडलेला. ठीक आहे, अजून एक प्रश्न आहे माझा. आता इथं तुम्ही उपोषणस्थळी बसलेले आहेत 3 दिवसापासून. 3रा दिवस आज उजळला उपोषणाला. ग्रामपंचायतमध्ये, वित्त आयोगामध्ये किंवा अजून अशा काही कामामध्ये एवढा भ्रष्टाचार आणि हे झालेलं आहे, आपण हे सांगतात. आपल्या जे मागण्या आहेत ते मागण्या जर पूर्ण झाले नाहीत तर आपली पुढची दिशा काय असेल? जर आमच्या संयमाचा अंत जर तुटलाच, ह्या प्रशासनानं जर यांच्यावर कारवाई नाहीच केली, तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या दालनामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन धरू, त्यांना तिथं जाऊन जॉब विचारू, त्यांच्या अधिकाऱ्यांचे आलेले उत्तर आम्ही त्यांना दाखवू. आणि जर त्यांनीही आम्हाला तिथं जर न्याय नाही दिला तर पुढची लढाई आमची थेट मंत्रालयामध्ये असेल. आपण कुठे राहतात? मी इकडे भीमनगरला. भीमनगरला. दलित वस्तीमध्ये हा, राहतात, दलित वस्तीमध्ये राहतो. ग्रामस्थ आहेत गावाचे. हो बरोबर आहे. हो. हे विजय बडे यांनी जे उपोषण इथं केलेलं आहे अनेक मागण्यांसाठी, इथं रस्ते नाही, नाल्या नाही, काय नाही. आता तुम्ही इथले नागरिक आहात, रिवलीमधील ग्रामस्थ आहात, तर आपली अडचण काय आहे हे आपण सांगता? हो का, माझी अडचण काय आहे? माझ्या माझ्या गलीमध्ये एक रस्ता आहे. मी गेल्या 10 वर्षापासून लेमटे मॅडम होत्या, त्यांना नेऊन दाखवलं फेसबुकच्या लाईव्ह मधून. सरपंचांना 3दा येऊन तिथं बघितलाय रस्ता, ते होच म्हणलेत करतो. आता त्यांना म्हणलं तर म्हणलं दादा तुम्ही माझ्या कारकिर्दीत करतो म्हणलेला होतात. तर मला म्हणले अरे मग मी येणारी माझीच कारकीर्द आहे, मग तुम्ही जर ते येणाऱ्या पुढल्या 5 वर्षात 15व्या वर्षी एखाद्याचं काम करणार का? दलित वस्तीतलं माझं जर समजा एक 20 फुटाचा रस्ता तुम्हाला 10 वर्षात होत नसेल आणि पुन्हा त्या मुद्दाम दुसऱ्या एका जणापाशी म्हणले की त्याचा मला करायचा नाही, तर अशा पद्धतीनं काम होत असेल तर गावाचं काम विकास कसा होणार आहे? आणि इकडं हे आदिबी ह्यांनी जे उपोषण केलंय
तर ते उपोषण केल्यानंतर इथं सरपंचांनी इथं एक हे घेतली प्रेस. त्या प्रेसमध्ये ते असं म्हणतात की मी गावाच्या ह्याच्यात समजा साक्षीनं शपथ घेऊन लेकरायची की मी कुणाचा विहिरीला घरकुलाला रुपये घेत नाही. आणि त्याच बाईटमध्ये असं म्हणतात की बाजूच्या गावचे लोक सरपंच मला असं म्हणतात की उपोषणाने ह्यानं माझी बदनामी होईल. तर मग आता दोन्ही कोण कसं, तुम्ही जर समजा निवळच ह्याच्यात नाहीत, धुतल्या तांदळाच्या आहेत, तर तुम्ही उलट म्हणाय पाहिजे की तुम्ही लाखा अर्ज हे करा, मी कशातही हे नाही इन्व्हॉल्व नाही. तर मग अशी दुटप्पी बोलल्यामुळं लोकांमध्ये हे झालंय गैरसमज. तर आम्हाला कुण्या व्यक्तीचं हे नाही, पण माझ्यासारख्या तळागाळातल्या माणसाचं जर 10 वर्षात 20 फुटाचा रस्ता होत नसेल, आणि विशेष म्हणजे वित्त आयोग हे ते काय आम्हाला माहित नाही, पण दलित वस्तीला 400 मतदानाची दलित वस्ती आहे, नंबर 2ला मतदान आहे. आता 400 मतदान असणाऱ्या दलित वस्ती 10 वर्षात नुसते गटूच बसविलेले दिसायले तर सगळ्याला, दुसरा तर काही विकास नाही. आता मूलभूत सुविधा जर लाईटीचं बघितलं तर डीपीला आम्हीच 2-2 हजार करतात, पाणी आम्हीच 800ला टँकर विकत घ्यायला, रस्ते तर तेच रस्त्याचं सांगायला रस्ताही केला नाही. मग नेमकं आम्ही विचारायचं बी नाही, हे ना काय करायचं बी नाही, आणि मग करणारा नाही म्हणायचं की हे असं करायला, नेमकं करायचं काय. आता शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत जी ही योजना राबविण्यात येत आहे शासनाकडून, त्या संदर्भामध्ये आपल्या रिवली गावाला बी काहीतरी त्याची हे आला समजा. आता जलजीवनचे बघा वरी काम केलंय, पण त्याच्यात बी आता गावातून काय केलंय सरपंचानं त्या ग्रामपंचायतनं 1,000 रुपये थोटे गणित जमा केलेत. आता 200-300 घराचे 2-3 लाख रुपये झालेच असते. तर आम्ही म्हणला दादा ते पाणी कधी येणार, तुम्ही त्याच 3 लाखात तुम्ही 4 गावात 4 कोपऱ्यात 4 बोर घ्या, आणि ऑलरेडी पाईपलाईन आहे, पाणीच पाणी होईल ना. पण तेच आता 3 लाख जमा करून तेच आता ती वाटायचे आणि त्याच्यात निवडून यायचं. आता नाही तर ते वापस तरी द्या ना. मग अजून एक विचारायचं, आता दलित वस्ती मध्ये समजा जे दलित वस्तीमध्ये जे रस्ते नाल्या जे आहेत ते पूर्णपणे कामे झालेली आहेत का? ते आता नाही झालं, चला तुम्हाला दाखवतो. माझ्याच घरापुढं आता हे आम्ही काल जयंतीच्या पट्टीसाठी फिरू लागला, तर ते पोरं त्यांना फिरता येईना. आता तुम्हाला नेऊन दाखवतो. तिथं सरपंच स्वतः आलेले आहेत, हनुमान बनसोडे आमचे नेते आहेत, ते येऊन बघितलंय, त्यांच्याच घराच्या बाजूला ते बोळ आहे. तर ते काम काय त्यांनी 10 वर्षात बी केलेलं नाही, उलट म्हणतात की नाही तुझं करायचं काम. मग असं म्हणल्यावर मग आम्ही दलित वस्तीतलं मग आम्ही RTI बी टाकायचा नाही, म्हणजे काय आला निधी काय केलं, मग नेमकं करायचं काय, उपोषण बी करायचं नाही म्हणतात, नेमकं काय करायचं. मग आता लोकशाही राज्य व्यवस्थेत तसे आज कुणी म्हणू शकतंय का तुम्ही करू नका उपोषण, RTI टाकू नका. आज रिवली गावामध्ये उपोषणार्थी जे बसलेले आहेत त्यांची सविस्तर बाईट घेण्यात आलेली आहे. मूलभूत सुविधा आणि ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा असा आरोप करण्यात येत आहे उपोषणकर्त्यांचा. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी मी रफिक पठाण, सिरसा. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.